आलेला आहे नवी मुंबईचा भेळवाला, करतो आहे अंड्याचं सँडविच. लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. उकडलेली अंडे आहेत, मल्टीग्रीन ब्रेड, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर लिंबू, गरम मसाला, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, घरी बनवलेला तिखट मसाला. चला असं. कृती काय करायची पहिल्यांदा? कृती पहिल्यांदा आपल्याला पॅन घ्यायचा आहे बरं. छानपैकी. बरं मला एक सांग, तुझं प्रेम होतं ते जुळलं नाही, पण मग हे नंतर जे लग्न झालं ते लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज झालं ते. मग एवढं तोंड घाण करायला काय झालं? अरेंज मॅरेज झालं असं म्हणणं. माझं नाही, अरेंज मॅरेज झालं. ते पण भेळणीच जमवलं माझं. सगळ्यात महत्वाचं, भेळणी खूप काय दिलं मला. हो का? असं जरा कांदा परतून झाला की हो. त्या स्टोरीकडे येऊ. हा, बरं ह्याच्यात तेल नाही घालायचं आधी? टाकायचं ना आपल्याला. बरं लग्न कसं भेळणी जमवलं? काय झालं, माझे मामा कळव्यामध्ये राहतात. हं. लग्न करायचं हे मामांनी मला विचारलं का ह्या वर्षी आहे का यंदा कर्तव्य. हं. म्हटलं हो, यंदा इच्छुक आहे उमेदवार. मस्तपैकी. मग मामांची ओळख होती, आपले गावाकडचे असतात पाहुणे वगैरे तिथं. तर मामांनी आमच्या गावाकडचे आहेत गुळवे म्हणून, त्यांचे ओळखीचे मित्र आहेत. त्यांची मुलगी त्यांना रोज रस्त्याने जाता येता जॉबला दिसायची. मामांनी एक दिवस त्यांना विचारलं मुलीचं लग्न करायचं का वर्षी. मग ते बोलले हो. बोलले आहे आमचा बाचा आहे. तर मग मला बोलून घेतलं एक दिवस रविवारचं. आता मुलगी पाहायला जाताना आपण कसं कांद्या पोह्याचा कार्यक्रम वगैरे होतो असा मस्तपैकी. तर मी काय केलं, मी आता मुलगी पाहायला जायचे, आई वडील नाही इथं, कोणच नाही. मी आपला रविवारचं सकाळी 8-9 वाजता आवरलं आणि मस्तपैकी एक भेळचा पुडा घेतला. त्यानंतरला एक मस्त असा गुच्छ घेतला आणि एक नारळ घेतला. एवढं मला माहिती होतं. अरे हे काय कॉम्बिनेशन आहे? भेळ, गुच्छ आणि नारळ. हो, हे देऊन ते. कुठं पोरगी पटत असते? आणि मग आता तेल घ्या. अरे तू लय जर्की सांगतो रे. आणि मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. आता इंट्रोडक्शन देताना मुलीच्या वडिलांना सांगायचं काय, तर मी सांगितलं माझा हा भेळचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि त्याच्यावरती 1 रुपयाचंही कर्ज नाहीये. फक्त एवढंच का मी गार्डनच्या कोपऱ्यावर रस्त्यावरती धंदा लावतो. एवढं बोललो. बाकीची इंट्रोडक्शन त्यांना सांगितलं. आई वडील गावाला असतात. दिला गुच्छ ज्यावेळेस आम्हाला त्यांनी असं एक शेजारी उभं केलं, तर ही माझ्यातर्फे तुम्हाला पुष्पगुच्छ असं त्या मुलीच्या हातात दिलं मी त्यांना. आणि तेवढं भेळचा पुडा वगैरे देऊन आलो. त्यानंतरला मुलीचा गपचूप मेसेज आला की भेळ तुमची छान आहे बर का. म्हटलं ओके थँक्यू. जमला खेळ. म्हणलं आता जमला खेळ. आणि मग मला इकडं मस्त लड्डू फुटले. म्हणलं आता जमतोय बाबा. मग थोडक्यात त्यांना भेळची चव आवडली. गावाकडचं आहे आपलं. आणि मग अशा पद्धतीने आमचं लग्न जमलं. आणि 31 मेला लग्न झालं आणि 8 जूनला मी पुन्हा मुंबईत आलो. पण काय टाकलं? तिखट मसाला टाकला, जो घरगुती मसाला टाकला तो टाकला, त्यानंतरला किचन किंग मसाला टाकला आणि मिरेपूड टाकली. हा, मिरेपूड टाकली. ठीक. गॅस बंद केला ना. छान झालंय खरपूस मिश्रण. थोडंसं मीठ टाकूयात. ती कोथिंबीर टाकूया थोडीशी. बर. आणि लिंबू पिळायचं. आणि थोडस लिंबू पिळूयात. झालेलं आहे हे. अशा तऱ्हेने आपला अंडा सँडविचचा कट बनून झालेला आहे हा छानपैकी. तर आपण तो याच्यामध्ये काढून घेऊयात असा.